प्रँक करायला गेलो होतो, पण तिकडे वाढदिवसाचा जल्लोष बघून प्रँकच विसरून गेलो रे. तर राम राम मंडळी, आज पटासाप घेऊन पडलो बाहेर. म्हणलं कोणाला तर प्रँक करून त्याची विकेट पाडायची, म्हणून आधी गेलो पुजारवाडी शाळेपाशी. आणि प्रँक तर ठीक आहे, पण पोटात कावळे ओरडायला लागले म्हणून आधीच वडापाववर ताव मारला, नाहीतर प्रँक राहायचा बाजूला मीच चक्करून पडायचं. तेवढ्यात आपल्या लखन मालकांच्या वाढदिवसाचा केक आला. मी म्हटलं अरे बापरे, हा केक आहे की बिल्डिंग. मग सगळेजण आतिषबाजीची वाट बघत उभे आणि सुरू झाली फटाकड्यांची आतिषबाजी. एकदम जत्रेचा माहोल झाला होता. त्यानंतर लखन मालकांना भला मोठा गुलाबाचा हार आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. मग अजून फटाकड्या बाकी होते, तर आपल्या ह्या दोन वीरांनी ते पण लावून घेतले. मग वातावरण अजून रंगात आलं. मग आला मुख्य कार्यक्रम. लखन मालकांनी केक कापला आणि राहिलेली फटाकड्याची माळ एकदम पेटवून दिली. मग काय, एक एक जण येऊन मालकांना केक भरवत होतं आणि फोटो काढत होतं. त्यात शिवा मामा, गोटू, अभिजित, सागर, प्रवीण, महेश, श्री, सुजित, अण्णा, तुषार, दिनेश, संजय, संकेत, प्रणव आणि अनुज सगळ्यांनी मस्त फोटो काढले. शेवटी मी पण केक चारला आणि एक नंबर फोटो काढून घेतला. तोपर्यंत इकडे आपला ऋषी फटाकड्याच्या आवाजाने पुरता घाबरला होता आणि इकडे लखन सरांनी त्यांचा हार आपल्या गाडीला लावायला सांगितला. गाडी बी खुश, मी पण खुश. आणि सगळ्यात भारी म्हणजे जो खोटा साप घेऊन प्रँक करायला निघालो होतो, पण हे राहूनच गेला. आपण भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. राम राम.